नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच 16वी इन्स्टॉलमेंट तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला पी.एम. किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता मिळणार नाही। त्यासाठी ही ई-केवायसी कशी करायची, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे पाहिजे, ई-केवायसी मोबाईलमधून कशी करावी, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन सूचना आणि माहिती तुमच्याजवळ मिळत जाईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये PM किसान हे नाव सर्च करायचं आहे। हे नाव सर्च केल्यानंतर या पेजवर येथे PM किसान नावाचं ऑप्शन दिसत आहे, त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे। PM किसान क्लिक केल्यानंतर या पेजवर आपल्याला विविध आयकॉन दिसत आहे, त्यापैकी पहिल्याच नंबरचं येथे ई-केवायसी नावाचं ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ई-केवायसीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे आधार नंबर टाकायचा आहे। OTP बेस ई-केवायसी असेल, यामध्ये लाभार्थ्याचा किंवा शेतकऱ्याचा येथे आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दाखवत आहे की ई-केवायसी इज ऑलरेडी डन। ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी ऑलरेडी डन असेल तर त्यांनी ई-केवायसी करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी पूर्ण नसेल तर त्यांनी त्याच्या पुढचं ऑप्शन आधार नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकून त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ई-केवायसी करणे आवश्यक आहे। ई-केवायसी झाल्यानंतर पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवकांशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।